अमरावतीच्या मातीत तयार झालेला लाल खून व फुग्गा या दोन्हीही चित्रपटाला नेक्सन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात नामांकन मिळाले असून महोत्सव 5, 6, 7 ऑक्टोबरला पुणे येथे पार पडणार आहे। महोत्सवात रशिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, थायलंड अशा 150हून अधिक देशात हजारो फिल्म आल्या असून यामध्ये अनेक देशभरातून फक्त 200 चित्रपटांना नामांकन मिळाले। त्यातही लाल खून व फुग्गा या दोन्हीही लघु चित्रपटास नामांकन मिळाले आहे। ही अमरावतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे। आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर कार्यरत असणारे धर्मा वानखडे हे या दोन्ही फिल्मचे लेखक व दिग्दर्शक असून दोन्ही फिल्ममध्ये मुख्य भूमिका त्यांची आहे। दोन्ही चित्रपट आरोग्याविषयी निगडित असून समाज जागृतीचे उद्देश तयार केलेले आहे। या अगोदर फुग्गा या चित्रपटाला गोवा, मुंबई, सोलापूर, पुणे येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 5 पुरस्कार मिळाले आहे। लाल खून ही फिल्म अस्मी एंटरटेनमेंट व धर्मा फिल्म प्रस्तुत असून अनंत वासनिक हे फिल्म निर्माता आहेत, तर कार्यकारी निर्माता सुरेंद्र कुमार आकोडे असून एडिटर व सहाय्यक दिग्दर्शन भारत वानखडे यांचे आहे, तर छायांकन इरफान शेख यांचे आहे। फुग्गा हा चित्रपट धर्मा फिल्म प्रस्तुत असून निर्मिती अस्तित्व बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ज्योती वानखडे ह्या आहेत, तर सहाय्यक दिग्दर्शक निलेश ददगाल व सागर भोगे यांचे आहे व संकलन तथा पार्श्वसंगीत भारत वानखडे यांचे आहे। या दोन्ही लघु चित्रपटाला नेक्सन सारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात स्थान मिळणे ही गौरवाची बाब असून हे यश पडद्यावरील कलाकारांचे व संपूर्ण टीमचे हे यश आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया लघुपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता धर्मा वानखडे यांनी व्हीसीएन न्यूजला दिली। ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज।